लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. दोन नराधम गजाड, छळाला कंटाळून पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न, उपनगर पोलिसांची धडक कारवाई, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल. नाशिकच्या उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या गंभीर घटनेत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीवर होत असलेल्या सततच्या छळाला कंटाळून तिने फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना 30 एप्रिल 2026 रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली असून या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 281/2026 नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता BNS कलम 110 तसेच पोस्को कायद्याअंतर्गत कलम 8 व 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये प्रेम प्रदीप गांगुर्डे वय 19 वर्ष आणि दर्शन उर्फ ओमकार रवींद्र सूर्यवंशी वय 29 वर्ष, दोघेही समतानगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघांनाही उपनगर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. उपनगर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींवर कठोर कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.